तुमचा पहिला प्रश्न आहे, श्रीरामांना किती वर्षे वनवासाची शिक्षा झाली होती? तुमचे ऑप्शन आहे 10 वर्षे, बी 12 वर्षे, सी 14 वर्षे, डी 16 वर्षे. तुमचे योग्य उत्तर आहे सी 14 वर्षे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, श्रीराम, सीता आणि लक्ष्मण प्रथम कोणत्या वनात राहिले? तुमचे ऑप्शन आहे दंडकारण्य, बी चित्रकूट, सी पंचवटी, डी नंदनवन. तुमचे योग्य उत्तर आहे बी चित्रकूट. तुमचा पुढचा प्रश्न आहे, श्रीरामांना वनवास कोणामुळे मिळाला? तुमचे ऑप्शन आहे दशरथ, बी कैकेयी, सी भरत, डी विश्वामित्र. तुमचे योग्य उत्तर आहे बी कैकेयी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, चित्रकूट येथे भरताने रामांना कोणती वस्तू दिली? तुमचे ऑप्शन आहे मुकुट, बी राजदंड, सी रामपादुका, डी तलवार. तुमचे योग्य उत्तर आहे सी रामपादुका. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पंचवटी येथे कोणत्या राक्षसीने रामाला मिळवण्यासाठी प्रयत्न केला? तुमचे ऑप्शन आहे शूर्पणखा, बी तडका, सी त्रिष्टा, डी मंदोदरी. तुमचे योग्य उत्तर आहे शूर्पणखा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शूर्पणखेचे नाककान कोणी कापले? तुमचे ऑप्शन आहे श्रीराम, बी भरत, सी लक्ष्मण, डी हनुमान. तुमचे योग्य उत्तर आहे सी लक्ष्मण. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मारीचाने सुवर्णमृगाचे रूप का घेतले? तुमचे ऑप्शन आहे सीतेला फसवण्यासाठी, बी सीतेला भेट देण्यासाठी, सी वनाचे रक्षण करण्यासाठी, डी शिकारीसाठी. तुमचे योग्य उत्तर आहे सीतेला फसवण्यासाठी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सीतेचे अपहरण कोणी केले? तुमचे ऑप्शन आहे बाली, बी रावण, सी कुंभकर्ण, डी शूर्पणखा. तुमचे योग्य उत्तर आहे बी रावण. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सीतेने लंकेसाठी जाताना कोणती वस्तू खाली टाकली होती? तुमचे ऑप्शन आहे अंगठी, बी केसातील फूल, सी दागिने चूडामणी, डी वस्त्र. तुमचे योग्य उत्तर आहे सी दागिने चूडामणी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जटायूने रावणाशी युद्ध का केले? तुमचे ऑप्शन आहे रामाला भेटण्यासाठी, बी सीतेचे रक्षण करण्यासाठी, सी खजिना वाचवण्यासाठी, डी वन रक्षणासाठी.
तुमचे योग्य उत्तर आहे बी. सीतेचे रक्षण करण्यासाठी. तुमचा पुढचा प्रश्न आहे. जटायूचा अंतिम संस्कार श्रीरामांनी कुठे केला? तुमचे ऑप्शन आहे अ. चित्रकूट, बी. पंचवटी, सी. दंडकारण्य, डी. किष्किंधा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. दंडकारण्य. तुमचा पुढचा प्रश्न आहे. किष्किंधेत रामांची भेट कोणाशी झाली? तुमचे ऑप्शन आहे अ. विभीषण, बी. वाल्मिकी, सी. सुग्रीव, डी. अंगद. तुमचे योग्य उत्तर आहे सी. सुग्रीव. तुमचा पुढचा प्रश्न आहे. वालीचा वध श्रीरामांनी कुठून केला? तुमचे ऑप्शन आहे अ. समोरून, बी. झाडामागून, सी. डोंगरावरून, डी. नदीकाठून. तुमचे योग्य उत्तर आहे बी. झाडामागून. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सीतेचा शोध घेण्यासाठी समुद्र ओलांडणारा पहिला वीर कोण? तुमचे ऑप्शन आहे अ. अंगद, बी. सुग्रीव, सी. जांबवान, डी. हनुमान. तुमचे योग्य उत्तर आहे डी. हनुमान. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सीता माता अशोकवाटिकेत कोण भेटायला गेला? तुमचे ऑप्शन आहे अ. सुग्रीव, बी. लक्ष्मण, सी. हनुमान, डी. विभीषण. तुमचे योग्य उत्तर आहे सी. हनुमान. तुमचा पुढचा प्रश्न आहे. लंकेवर चढाई करण्यासाठी कोणता पूल बांधला गेला? तुमचे ऑप्शन आहे अ. रामसेतू, बी. लक्ष्मण सेतू, सी. वानर सेतू, डी. सागर सेतू. तुमचे योग्य उत्तर आहे अ. रामसेतू. तुमचा पुढचा प्रश्न आहे. रावणाच्या मृत्यूनंतर लंकेचा राजा कोण झाला? तुमचे ऑप्शन आहे अ. हनुमान, बी. सुग्रीव, सी. वाली, डी. विभीषण. तुमचे योग्य उत्तर आहे डी. विभीषण. तुमचा पुढचा प्रश्न आहे. लंकेवरील युद्ध किती दिवस चालले? तुमचे ऑप्शन आहे अ. 1 दिवस, बी. 7 दिवस, सी. 21 दिवस, डी. 45 दिवस. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 7 दिवस. तुमचा पुढचा प्रश्न आहे. वनवासातून परतताना रामांनी कोणत्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला? तुमचे ऑप्शन आहे अ. दिवाळी, बी. रामनवमी, सी. श्रावण पौर्णिमा, डी. मकर संक्रांत. तुमचे योग्य उत्तर आहे अ. दिवाळी. तुमचा शेवटचा प्रश्न आहे. वनवास संपल्यानंतर श्रीराम कोणत्या नावाने प्रसिद्ध झाले? तुमचे ऑप्शन आहे अ. रघुनंदन, बी. मर्यादा पुरुषोत्तम, सी. अयोध्यानाथ, डी. धर्मराज.
तुमचे योग्य उत्तर आहे बी मर्यादा पुरुषोत्तम.